स्वागत आहे तुमचं परत एकदा नव्या ब्लॉगमध्ये। पहिल्यांदा तर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण करणार आहे जव्हार राईड। तुम्हाला जव्हारचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे, पूर्ण होल व्ह्यू। आणि वसईवरनं आपले गौरव भाईचे काही मित्र आले टाकणार त्यांना जव्हार दाखल चाललोय आम्ही। दर्शन वगैरे झालंय, निघतो आता जव्हारसाठी। पोचलो आपण कालमांडवी, पण निसर्गाने आमचा घात केला। कालमांडवी बंद आहे, आम्हाला अलाउड नाही केलं। मागे बघू शकतो तुम्ही कालमांडवीचा पोस्टर लागलाय, पाऊस पडला म्हणून बंद केलाय। तर आम्ही निघालेलो तर घरून 2 जण, बाकी आमच्या वसईवरनं फ्रेंड आले आणि एक बंदा नालासोपाऱ्यावरून। आमच्यात सगळ्यात प्रो तेच रायडर आहेत नालासोपाऱ्यावरून आलेत ते। आम्हाला मध्ये रस्त्यात जॉईन झाले विक्रमगडला। तर आता बघू नेक्स्ट परत जव्हारमध्ये जाऊन बघू कुठेतरी। कुठे जायचं आता? खडखडी डॅम का जव्हारमध्येच फिरायचा? टाकी फुल आहे। तर हे ते वसईवाले बंदे गौरवचे फ्रेंड्स। पोचलोय आपण आता शिरपामाळ, जे की जव्हारमध्ये, म्हणजे जव्हारच्या जवळ असं पुढे आहे। 2 बाईक आणि या 2 बाईक मागून येते आपले R15। शिरपामाळ दाखवतो तुम्हाला, कधी आले नसाल भावांनो तर नक्की विजिट करा। जव्हारमध्ये शिरपामाळ आहे। एक नंबर प्लेस आहे हे, गडकिल्ल्यांपेक्षा कमी नाही। हे गेट आहे, हा आमचा बस्ता पूर्ण इथे। आणि हे पण वाचा। झालं हे शिरपामाळ। यानंतर आपण जव्हारमधला पहिला तर राजवाडा आहे, हनुमान पॉईंट आहे आणि सनसेट पॉईंट आणि खडखड डॅम आहे, पण तो लांब आहे। कदाचित तिथे पाणी नसेल तर परत या। आता फेरी वेस्ट झाली तशी वेस्ट होईल परत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। ओम नमो पार्वती पदे पदे, हर हर महादेव। भाई मी तुम्हाला बोललो की नालासोपाऱ्याचा एक बंदा दानिश भाई आमच्यासोबत जॉईन झाला विक्रमगडला। सल्यूट आहे त्या भावाला, कारण तो एकटा नालासोपाऱ्यावरनं जव्हार फिरण्यासाठी आला आहे। अगोदर पण येऊन गेला तो जव्हारला दोन्ही, तरी एकटा आला आहे। भाई हिंमत पाहिजे घरून निघायला एकट्याला आणि फिरायला। हिंमत असते भावांनो, पण तुम्ही करत नाही, ती केली पाहिजे। आहे दानिश भाई, आजपर्यंत त्यांनी सर्व सिंगल राईड केल्यात। दादा कुठे गेले तू राईडला? जयपूर जयपूर वगैरे भाईने सोलो राईड केलात। तर
त्याची रायडिंग बघूनच भाई मला समजलेलं की चांगला रायडर आहे, प्रो रायडर आहे. आणि आम्ही असेच उत्साट आहेत गावठी रायडर्स. तर आम्ही त्याला घेतलं सोबत. येतो जवार ते आमच्यासोबतच रिटर्न येते. आपला सनसेट पॉईंट आता आम्ही आलो भर दुपारी, पण झाले संध्याकाळसारखी पावसाच्या वातावरणामुळे. भर दुपारी संध्याकाळ झाले सनसेट पॉईंटला, सन कुठे दिसत नाही. तर आता आपण नेक्स्ट पॉईंटला जातोय हनुमान पॉईंट. तिथे जाऊन बघू काय मजा आहे इकडे, नाहीतर मग आपण मजा करू. आपण आता चालवणार आहेत R15. आणि मी कोण गौरव चालवतो का हंटर? येस गौरव हंटर. आणि ते बापाचे आणि आपण बापाची. गावांवर डेंजर पाऊस लागला आहे बेकार एकदम. आणि रेनकोट वगैरे असून भिजलोय आम्ही. रेनकोट घालायचा कंटाळा म्हणून भिजलोय. जागा किती भारी सीमित झाली की तुम्ही लपायला. जव्हारचा बस स्टँड तिथे येऊन लपलोय आम्ही. तसा मी खेळ खाली आहे. आपली धन्नो जरा दिसते, आंघोळ करते आंघोळ. तर हे जव्हारचं बस स्टँड. आणि तुम्ही पावसात भिजल्यानंतर इथे लघु संख्येला जागा तुम्ही जाऊ शकता. लघु संख्येला हे आय लव्ह जव्हार पॉईंट आणि हनुमान पॉईंट. आता आम्ही जस्ट इथे पोहोचलो तेव्हा आम्हाला तो राजवाडा दिसत होता जव्हारचा, जो आता दिसत नाही पावसामुळे. हे हा सीन पण दिसत होता क्लिअर, आता तो पण दिसत नाही. पाऊस भरपूर आहे, अख्खे भिजलोत आम्ही. हे ते पण बॅगमध्ये रेनकोट्स वगैरे आहेत, तरी पण भिजलोय. का मजा येते भिजायला? अजून मजा नाही येत भाई, कंटाळा येतो. रेनकोट घालायला कंटाळा येतो. शूज काढायला लागतील, नंतर घालायला लागते रेनकोट. तर हा पहिला तर घोडा होता, आता गधेडा झाला आहे. त्याला शेपच नाही मिळत. हा बघा, तोडली कोणीतरी त्याची शेप. कोणता प्राणी होता दाखवा हा मला तो. सांगा कमेंटमध्ये भाई, हा घोडा आहे की गधेडा आहे. आणि हा इथे खाली रोड आहे जिथून आम्ही कालमांडवीला गेलेलो. तो आता दिसत नाही फोनमध्ये. इथे राजवाडा आहे भाई. सीन ओपी झाला, एकदम कडक सीन झालाय. चिल्ड एकदम वातावरण. पाऊस बिऊस मस्त, हलका हलका नाही, कडक पडतो पाऊस पण. क्या है ये भाई, क्या है ये? जनता जानना चाहती है क्या है ये थोड़ा अभी आए, थोड़ा कुछ उंगली भी करके जाते हैं भाई. आले तो उंगली करायची, बरोबर आहे यांचा. एकदम कडक मजा करणार आहे तुम्ही पावसात. साफ भिजलोय ना, साफ भाई. सब चलता इधर. तेरे को तेलुगु आएगी तो तेलुगु भी बोल तू. तर भाई भारी एकदम केलेलं जव्हारवाल्यांनी, पण ते काय माणसांना सहन नाही होत, पटत नाही. त्यांना वाटते का आम्ही चांगला बनवतो म्हणून त्यांनी याची शेप तोडून टाकली. काही असतात ज्यांना खटकते, कोणीतरी चांगला केला ना ते खटकते भाई, म्हणून त्याची शेप तोडून टाकलाय कोणीतरी. आता इथे या मंदिराच्या मागे हनुमानाची एवढी भारी पेंटिंग केलेली कोणीतरी, आता मिळत नाही. तर ठीक आहे, जाम पाऊस चालू आहे. पण एकदा सीन बघा तुम्ही. हा हनुमान पॉइंट वरून दिसणारा सीन आहे. म्हणजे इथून खाली गेला ना तर भाई गेलाच खाली, परत येणार नाही वर. मोबाईल हा माणूस येईल. इथे आहे राजवाडा, हाय कडक एकदम सीन. म्हणजे 5 मिनिटं अगोदर हा आपण हा रोड, तर भाई हा 5 मिनिटं अगोदर जो तुम्हाला सीन दाखवला, हा 5 मिनिटं अगोदर पूर्ण क्लिअर दिसत होता, आता काहीच दिसत नाही. आणि तशी आज बघायला गेलं तर 15 ऑगस्टची सर्वांना सुट्टी आहे, म्हणून जरा सगळ्या पॉईंटवर आम्हाला गर्दी भेटते. सगळ्या पॉईंटवर फर्स्ट इथून आपण व्लॉगिंग स्टार्ट केली पाचमारला गणपती मंदिरातून. तिथे पण एवढी गर्दी होती का बाईकवर बसूनच मी गेला फक्त, आणि लगेच तिथून निघालो. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. बाहेरनं मस्तपैकी जेवण झालं आमचं. आणि मी कोणत्या जव्हारच्या फेमस हॉटेलमध्ये जेवलो आहे, ढाबा, त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. माझ्या मागे ढाबा आहे, नाव दाखवणार नाही त्याचं.
मला त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा मी कोणत्या धाब्यावरती गेलो. मित्रांनो, जव्हार रोडला आम्हाला एक काका आणि काकू भेटले ज्यांच्या गाडीचा टायर गाडी चालू असताना चालतेवरती निघाला, नट निघाला आणि टायर जेमतेम गाडी साईडला आणली त्यांनी. वाचले बिचारे, नाही तर पडले असते. गाडीचा नटच निघून गेला आणि टायर तसाच फिरत होता, थोडासा राहिलेला निघायचा. आम्ही बाकी वसईवाले मेंबर पाठवले आणि हा नालासोपारावाला दादा जो आहे सोलो रायडर तो थांबला. तो बोलतो की नाही, मी यांची मदत करून हेल्प करून नंतर मग आपण जाऊ. तर ते वसईवाले पाठवले आणि हा थांबला आहे. आता ते गेलेत, तो नालासोपारवाला दादा आणि ते काकू गेलेत नट शोधायला. आणि काका आणि आपले हंटर घेऊन अनिकेत गेला आहे काकांना घेऊन गॅरेजला. तिकडे नट भेटेल तर तिकडून नट घेऊन येतील. नंतर मग गाडीला नट फिट करू आणि त्यांना पाठवू. त्यांना जाम कठीण परिस्थिती झालं आहे. गॅरेजमध्ये या गाडीचा नट मिळत नाही आणि रस्त्यावर कुठे पडला तिकडे पण शोधून हैराण झालो आम्ही. नट काय भेटत नाही. आणि ते दादा आणि काका चौघं पण गेले शोधायला नट. आणि इथे थांबलो गाडीजवळ. भेटला का नट? भेटला मग गॅरेजला काय सांगितलं? गॅरेजला नव्हतो तो. गॅरेजवाला सांगतो डायरेक्ट जव्हारला भेटेल. अरे ठीक आहे, नाही तर मग जव्हारला आणायला झालं का नट? काका सांगतो हां, ते आम्हाला तिथे सोडा, मी कोणाला तरी बोलवतो. ना मग सामान पण घेऊन जाऊ. चालेल सर, सोडू ना. बघू काहीतरी पर्याय काढतो. काकांना सोडतो, नाही तर मग जव्हारला जाऊन नट घेऊन येतो. तर भावांना आपली जव्हार राईड कंप्लीट झालेली आहे. आम्ही गौरव वगैरे वसई विरारवाले ते दिले पुढे पाठवून आणि आम्ही दोघं, मी आणि अनिकेत भाऊ, आम्ही दोघं मागे आहेत. इथून आम्ही स्टॉप करतो, आता घरी जाऊ. आणि एक जव्हारचा मेन पॉईंट म्हणजे राजवाडा आम्ही स्किप केला आहे. जात होतो राजवाड्याला, पण खूप पाऊस होता, भयंकर पाऊस होता. तर आम्ही डायरेक्ट सरळ निघालो. तरी पण आम्हाला अंधार झाला घरी यायला. अजून घरी नाही पोचलो. अजून तर घर आमचं बरंच लांब आहे, 30-40 किलोमीटर. तर इथे आम्ही स्टॉप करतो कारण माझा अंधार झाला आहे. ठीक आहे, तर आता सबस्क्राईब करून जा आणि थँक्यू सो मच. सबस्क्राईब आठवणीत करा.